महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असणारा चंदगड विधानसभा मतदारसंघ, याच मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे. चंदगडी भाषा ही चंदगडची प्रसिद्ध आहे. चंदगडचा माणूस सुद्धा वेगळा आहे. महायुतीत जी बिघाडी झाली या संदर्भात चंदगडच्या जनतेला काय वाटतंय हे मी आज जाणून घेणार आहे. चला तर मग. निवडणुकीची राळ उठल्या, पाऊस थांबत नाही. निवडणुकीची आम्हाला काय माहिती नाही. आम्ही रोज खुरपकून शेतात असतो. राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत आणि शिवाजी पाटील म्हणतात मीच निवडणूक लढवणार. तिघं पण आहेत, खोराटे, राजेश पाटील आणि शिवाजी पाटील. माहितीत तर राळ उठल्या ना सगळी, पण ते आता वरच्या लेवलला काय ते करतील, काहीतरी करतील. गेम होईल काय सांगू शकत नाही. आता तरी युवकांचा तरी जोर खोराटे साहेबांच्या नावानं आहे. कारण की त्यांनी रोजगार आणि ह्या सगळ्या गोष्टींना जरासं पुढं केल्यामुळे की नाही युवकांचं फक्त रोजगारसाठी खोराटे साहेबांना पाठिंबा. महायुतीत सगळं बिघडलंय. कुणाच्या अंगलट येणार थोडं? अंगलट काय येणार नाही. इथं विकासाचा मुद्दा चालणार. चंदगडमध्ये 3 शाश्वत प्रोजेक्ट आमदार राजेश पाटील साहेबांनी आणलेत. काजू बोर्डमुळे विषय असा झाला आहे की एका शेतकऱ्याच्या जर त्याच्या उतार्यावरती 50 झाडं असतील तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 10 रुपये अनुदानाप्रमाणे त्या शेतकऱ्याला ते पैसे मिळणार आहेत. दुसरा प्रोजेक्ट म्हणजे 50 बेड उपजिल्हा रुग्णालय व 20 बेड. राजेश पाटलांनी विकास केलाय, मग शिवाजी पाटलांनी काय करायचं? त्यांनी तर आता गोव्याचे मुख्यमंत्री आले, उमेदवारी घोषित करून गेले. ते वरिष्ठ लेवलचा साहेब प्रश्न आहे. वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे. निवडणुकीचं राळ उठले इकडे सगळी. शिवाजी पाटील म्हणते मी उभारणार, राजेश पाटील म्हणते मी विद्यमान आमदार आहे. तुम्हाला काय वाटते चंदगडकर? आम्ही चंद्राचे, आम्ही तिकडे आम्हाला जनतेला तरी वाटतं की शिवाजी पाटलाला भाजपमधून उमेदवारी मिळावी. कुणाचे अंगलट येणार सगळे? अंगलट ते कुणाच्या तरी असो, पण आमच्या शेतकऱ्यांच्या किंवा रोड गरिबाच्या ह्याच्यासाठी शिवाजी पाटील आम्हाला योग्य आहे. आम्हाला राजकारण कसं खेळतात ते मतदान करणार का नाही? मग मतदान करणार की गाव जाईल तिकडं. कुणीकडे जाईल गाव? आता मला माहिती आहे गाव कुणीकडे जाईल ते. महायुतीत सगळं बिघडले. बिघडले ते बरोबर आहे. हो, राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत. आता जगातच जगच बिघडलंय, त्याला काय करणार? निवडणुकीचं वारं वाहतंय इथं. महायुतीत सगळे बिघाडी झाल्या. बघूया कुठली जमल ते करूया. पुन्हा बी एका 7 दिवशी लागणारच आम्हाला. काय वाटतं तुला? रसिकेत आहे महायुतीमध्ये? होय सर, शिवाजी पाटील जिंकले पाहिजेत. कारण सध्याच्या राजकारणामध्ये शिवाजी पाटलांनीच लोकांना भरपूर मदत केली. त्यामुळे शिवाजी पाटील जिंकले पाहिजे. राजेश पाटील म्हणते आमदार आहे आणि दुसरं शिवाजी पाटील म्हणते मलाच उमेदवारी पाहिजे. ते आता कसं समजणार? दोन्ही बी आता आमच्या तालुक्यात. तिच्या आघाड्यात कोण जिंकणार? आता तसं म्हटलं तर राजेश पाटील आघाडीवर आहे असं वाटतं ना. आता सध्याचा आमदार तोच आहे ना. लोकमत त्यालाच जास्त आहे. शिवाजी पाटील म्हणते काही झालं तर मी निवडणूक रिंगणात उतरणार आणि गोव्याचे मुख्यमंत्री तिकडून येऊन इथं घोषणा केली. ते आता घोषणा केली काय केली, पण आता येणाऱ्या निवडणुकीत समजेलच ना.